नमस्कार, जय शंकर दत्तगुरु. बऱ्याचदा सांगितलं जातं की मेडिटेशन करणं गरजेचं असतं. परंतु या ठिकाणी मी आज तुम्हाला सांगणार आहे की ब्रह्मांडाला कशा पद्धतीचं मेडिटेशन आवडतं किंवा कशा पद्धतीचं मेडिटेशन योग्य पद्धतीने होत असतं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. युनिव्हर्सला ते मेडिटेशन आवडत नाही ज्यामध्ये तुम्ही फक्त डोळे बंद करून बसता. त्या युनिव्हर्सला ते मेडिटेशन आवडतं की ज्यामध्ये काही मिनिटांसाठी तुम्ही कुठलीही तक्रार न करता शांत बसलेले असता. थोडक्यात तुमचं मन तक्रारी करणं बंद करतं. जिथे भूतकाळाची पकड असते आणि भविष्याची चिंता असते, ते मेडिटेशन युनिव्हर्सला आवडत नाही. जिथे भूतकाळ विसरून भविष्याचीही काळजी विसरून आपण स्थिर होतो, ते मेडिटेशन युनिव्हर्सला आवडतं. फक्त ही जाणीव असते की जो काही क्षण माझ्याजवळ आहे तो फक्त आणि फक्त माझ्यासाठी पुरेसा आहे. जेव्हा मन शांत होतं तेव्हा आपल्या अंतरंगातला कल्लोळ कमी होऊ लागतो. अंतरंगातला जो काही विचारांचा गोंगाट आहे तो कमी होत असतो आणि जेव्हा अंतरंगातला हा गोंगाट कमी होतो तेव्हा तुम्हाला तुमचाच आतला आवाज स्पष्टपणे ऐकू येतो आणि तेच असतं युनिव्हर्स सोबतचा संवाद. अतिशय शांत, स्थिर, स्तब्ध होऊन ज्याला बसता येतं तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने मेडिटेशन करू शकते. जय शंकर दत्तगुरु.